पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना धक्का, कलांनुसार भाजपची 200च्या दिशेने घोडदौड. भाजप पहिल्यांदा सत्ता स्थापन करणार हे जवळपास निश्चित. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अजूनही विजयाचा विश्वास. मतमोजणीच्या नंतर विजय आपलाच असेल, ममता दीदींनी कार्यकर्त्यांना केलं आश्वस्त. पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये भाजप आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. भाजपच्या कार्यकर्त्यांनी टीएमसी कार्यालयामधील खुर्च्या तोडल्या. सुरक्षा रक्षकांनी सौम्य लाठीचार्ज करत कार्यकर्त्यांना पांगवलं. तमिळनाडूमध्ये विजय थलपतीच्या वडिलांची काँग्रेसला ऑफर. टीव्हीकेशी हातमिळवणी करण्याची ही मागणी. सत्ताधारी डीएमके धोबीपछाड देत टीव्हीके नंबर 1चा पक्ष. देशामधील डाव्यांचा शेवटचा बुरुजही ढासळला. केरळमध्ये कलानुसार काँग्रेस आघाडी बहुमताच्या पार. काँग्रेस 101 आणि सीपीआय 38 जागांवर आघाडीवर. कलांच्या नुसार आसाममध्ये भाजपची विजयाची हॅट्रिक. भाजप 95, काँग्रेस 29 जागांवर आघाडीवर. गेल्या वेळीपेक्षा भाजपच्या जागा वाढण्याची शक्यता. बारामती पोटनिवडणुकीमध्ये देशातील सर्वाधिक मताधिक्य मिळवत सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय. सुनेत्रा पवार यांच्याकडून 2,18,930 मताधिक्यानं विजयावर शिक्कामोर्तब. राहुरी पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या अक्षय कर्डिलेचा विजय. राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे पराभूत.